शासनाकडे संपूर्ण माहिती आली पाहिजे, याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहे की सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जातील। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पूरहानीची मोठी आपत्ती आहे। काही जमिनी खरडून निघालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणावर जमीन खरडून निघाल्या आहेत आणि काही जे अनैसर्गिक आपत्ती म्हणजे जे पाणी सोडलं आपल्या धरणातनं किंवा त्या ठिकाणी जे काही आपले जलसाठे आहेत, तर खालच्या भागातसुद्धा त्या पाणी सोडल्यामुळं तिथेही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि सर्वच पालकमंत्री आणि संपूर्ण सरकार अलर्ट मोडवर आहे। आमचे अधिकारी अलर्ट मोडवर आहे, आमचे सर्व जिल्हाधिकारी, आमचं प्रशासन या ठिकाणी कामात लागलेलं आहे। मी सकाळीच सोलापूरलाही आमच्या एका तहसीलदारशी बोललो, कारण दोन भाग आहे, NDRF ADRFची एक मदत आपण त्या नियमाप्रमाणे करतो आणि दुसरं महत्त्वाचं, जर त्या ठिकाणी जसं मागच्या वेळी कोल्हापूरला पूर परिस्थिती झाली त्याप्रमाणे काही आपण जास्तीची मदत दिली तर तिथली परिस्थिती आता जी अत्यंत वाईट आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील। माननीय अजितदादा असतील, एकनाथ शिंदेजी असतील, आमचे मुख्यमंत्री, आमचा मंत्री गट आहे याबद्दलचा, तर निश्चितपणे शासनाची भूमिका ही आहे की सर्वांना तातडीनं मदत झाली पाहिजे। त्याकरता शासन हे अलर्ट मोडवर आहे आणि आम्ही काम करतो आहे। मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात नाही, एखाद्या तालुक्यातल्या काही गावांमध्ये सुद्धा नुकसान झालेलं असेल तर पंचनामे पूर्ण झाले तर मी महसूल आणि सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की तिथले GR काढून मदत घोषित करा। हो, स्टँडिंग ऑर्डरच आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टँडिंग ऑर्डर जे दिले आहेत आणि आपली शासनाची स्टँडिंग ऑर्डर आहे की तालुका स्तरापर्यंत तहसीलदारला, कलेक्टरला त्यांच्या मायनस अकाउंटमध्ये जाऊन त्या ठिकाणी ती मदत करता येतं। ते स्टँडिंग ऑर्डर्स फॉलो करण्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना तहसीलदारपर्यंतच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। महसूल विभागाने 1339 कोटीचा एक मदतीचा GR जाहीर केल्याची माहिती आहे। जून ते ऑगस्ट झालेला आहे। ते मदत पुनर्वसन विभाग हा पूर्ण GR केलेला आहे आणि जसे जसे पंचनामे येतात, जसे जसे पंचनामे सरकारकडे येतात तसे रोज GR निघतात। आज पंचनामे आजचा GR निघतो, दुसरा पंचनामाला तसा GR निघतो, कधी कधी सर्व म्हणून एकत्र GR आम्ही काढतो। त्यामुळं जसे जसे पंचनामे पूर्ण झाले तसतसे शासन निर्णय होतात आणि खालची यंत्रणा मग ते पैसा वाटप करतात। सरकार मदत करते, मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर करावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील द्या। नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय आमचा संकल्पनामात आहे, पण त्याकरता जी समिती घोषित केली आहे सरकारने, ती समिती त्या ठिकाणी आपण सॅग्रिगेशन असं करायला पाहिजे की ज्या शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी केली पाहिजे त्या शेतकऱ्याचं वेगळं सर्वेक्षण करून केलं पाहिजे। कधी कधी शेती असतं, आपण फार्म हाऊस बांधतो, मोठं घर बांधतो, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसतं, पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खरंच कर्जमाफीची गरज आहे त्याचं आमची समिती काम करत आहे, त्याचे पॅरामीटर ठरलेले आहेत। त्याचं मागच्याच अधिवेशनात आपण बघितलं असाल की त्याची समिती तयार झाली आहे। तर मला वाटतं याच्यामध्ये जो रिपोर्ट आल्यावर एकंदरीत सरसकट कर्जमाफी करण्याबद्दलचा, सरसकटपेक्षा ज्या लोकांना, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय आमच्या संकल्पनामानुसार आमचं सरकार करेल। NDRFच्या नियमाप्रमाणे जे काही मदत आहे ती मदत डायरेक्ट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातं। त्यामुळं NDRFच्या आणि नियमाप्रमाणेच आपल्याला पुढं जावं लागतं। तर मला असं वाटतं की राज्य शासन हा केंद्राचा जो आपला NDRFचा नियम आहे त्या नियमानंच त्या ठिकाणी मदत करतं आणि ते थेट DBT करून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातं।